गुड मॉर्निंग. मस्त रेडी झालोय एकदम. निघालोय विजयदुर्ग किल्ल्यावर. बघू आता बसने जातोय. इकडे गावी तोच एक प्रॉब्लेम आहे, गाडी नसली की मग लालपरी जिंदाबाद. आता विजयदुर्गला एक मित्र आहे, त्याच्याकडे पण गणपतीला पाया पाडायचा आहे. मग जेवून बिवून तिथे किल्ला दाखवतो तुम्हाला. चला बाय. तर आपण बसने आलो विजयदुर्गला. आता आपल्याला मित्राच्या घरी जाऊन मित्राच्या घरी जाऊन जायचंय आता किल्ला गणपतीचं दर्शन घेऊन. जेवायला भेटणार मित्राच्या घरी. चला गाईस. एवढा मरणाचा ऊन होता ना, तापूक झाला फुल गरमी. म्हटलं बाजू घेऊन आईस्क्रीम खाऊया, थंड होया जरा. पहिलं पोटोबा मग विठोबा. सेमेले खातात बघ. या तुम्ही पण आईस्क्रीम खाऊ. चला आता मित्राच्या घरी चाललो. मित्रांका घेऊन येलंय ना, ते एकदम खुश झाले कोकणात येऊन. तो पिशवी हातात धरलेला होतो वैतरणाचो. तो सांगता सगळ्यांका मुंबई गाव माझा. हा मेलो पालघरातलो. पाटील या बाई इसका राजा बळा आहे कोकणकर. प्रॉपर कोकणकर. काय मस्त घर आहेत कौलारू कोकणातली बघायला भेटतील. तर मित्राच्या घरी इलो आम्ही आत्ताच. मस्त एक कौलारू घर आहे. कोकणातली घरच अशी असतात एकदम. बाप्पाचं दर्शन घेऊन झाला तर मित्राला भेटो. या मित्राच्या घरी आलो आपण. 11वी-12वी एकत्र होतो. मजा गेली देवगडला. मस्त. तर जेवण बिवण झालंय मित्राच्या घरी. सुंदर असं जेवण बनवलं होतं. वरण भात, सिंपल आणि स्वीट. वरण भात, लोणचं, आळूवडी आणि शिरा. काय कोकणातली बायल एकदम सुगरण जेवण बनवते. हे काय खोटं नाही, खरंच आहे. सुंदर जेवण होतं, सुंदर जेवण. सिंपल स्वीट. चला आता विजयदुर्ग किल्ल्याला. तर मित्रांनो, आता आलो आहे आम्ही विजयदुर्ग किल्ल्यावर. काय तुम्हाला दृश्य दाखवतो. ठीक आहे दृश्य. हे मित्र, हा नजारा बघा. हे वासरू. इथे भाजी विकतायत दादा. काका नांगर घेऊन जात आहेत. ते भाजी विकते ताई. हे फणस कसं दिलं. तर गाइस आम्ही इलो फायनली विजयदुर्ग फोर्टला. बघू शकता केवढा मोठा आहे. बाहेरून छोटा दिसतोय, आतमध्ये फिरायला खूप टाइम लागेल अजून. खूप म्हणजे खूप. चला फिरवतो तुम्हाला. तर मग हे विजयदुर्ग किल्ल्याचे आहे मेन प्रवेशद्वार. बघू शकता केवढा मोठा आहे. खूप मोठा आहे किल्ला आतमध्ये. या विजयदुर्ग किल्ल्याची गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवतो. तुम्ही अरे कुठे ठेवली गोष्ट. इथे कुठे ठेवली गोष्ट. गायब झाली का. त्या जमान्यातली गाडी बघा. भोज राजा होता ना, त्याचा किल्ला होता. त्याच्यानंतर मग जिंकला किती मध्ये 1800 साली. बघू शकता तुम्ही. हे उन्हातून हे तू पण काढलेले छत्री नको बोलू पब्लिकला. लोकीने कुछ भी क्या. एडिट कट. तर हा आहे भुयारी मार्ग. केवढे उंच दगड होते त्याकडे. कसा बांधला असेल ना किल्ला. हळू या सगळ्यांनी इकडे चिखल आहे.
वा काय थंड वाटतं आतमध्ये. थोड्या मोठ्या मोठ्या पायऱ्यात कसा बांधला असेल विचार करा. आपण आता आलो या बुरुजावर. आपण किल्ल्याला किती बुरुज आहेत? 35 बुरुज आहेत या टोटल किल्ल्यावर. तर प्रत्येक बुरुजाला एक एक असं स्पेसिफिक नाव आहे त्या बुरुजाचं. इथून मे बी तोफ मारत असतील, बघत असतील एनिमीला. काय बांधलं यार, बघू शकता सगळं आर्केड एकदम. तर एवढा मोठा किल्ला आहे खूप. चल, ऊन खूप आहे. छत्री आणले म्हणून बरं आलाय. टोपी आणायला विसरलो होते आम्ही, पण काय मराठ्यांच्या रक्तातच. तर तुम्हाला पहिलं लाईट हाऊस ना, लाईट हाऊस दाखवतो. जुनं एकदम. तिथून दिशा दाखवायची, जहाज चुकतात त्यांना. काय आकाश बघा पूर्ण. महाराजांमुळे तर बंदर आहे विजयदुर्ग, मोठं बंदर आहे. हा एकदम ह्याच्या पलीकडे तुम्ही बघितलं तर नाटच आहे ना, माडबन नाटा एका साईडला. माडबनचा बीच आहे, त्या साईडने पण विजयदुर्ग किल्ला दिसतो. कोण ती मुंबईत जाऊन सवय झाली ना मराठी बोलूची, थोडं जरा कोकणी बोलूची आदत जरा तुटली. मराठी बोलली समजत नाही काय बोलतंय. तरी पण मालवणी ब्लॉग. हात नको लाव, रांडे शॉक लागतात. सॉरी कट. तांबडी चांबडी चमकते उन्हात. लक 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 लक. तर गाइस, आमचा व्हिडिओ एडिटर आहे. तर लगेच एक रील दिसली की मग डोकं चालतंय. काय करून ठेवलाय. त्याला बोललो एक रील करायची, रुपवायचं ह्याने काय असा पचका मारला आणि टाकला डोकं. अच्छा अच्छा, काढून देईन. तर विजयदुर्ग किल्ल्याला बीच पण आहे बाजूला, मस्त असा समुद्र किनारा भरपूर. अरे यार ठीक आहे ना, माझे फोटो काढ. माझे कुछ बोलना है आपको? दादा तू पहिला फोटो काढून झालास एवढं लक्षात ठेव. पहिला फोटो काढून मोकळं व्हायचं, मग नजारे बघायचे. इथे मला एक रील पाहिजे. सो गायजांनो, आता थोडं चेंज केलंय कारण थोडा फोटोशूट करायचा होता. तुम्हाला व्ह्यू म्हणजे यार खतरनाकच. देवगडमध्ये आलो ना की इथे फिरणं आहेच. हे दुसऱ्यांदा आहे माझं देवगड. पहिल्यांदा हे संकेतचं आहे. संकेत हाय टू माय ब्लॉग. थोडी सेटिंग करतोय, थोडा टेक घेऊ, बघू तुम्हाला व्ह्यू दाखवतो. खूप म्हणजे चांगलं दृश्य आहे. इथून बीच दिसतं, भारी आहे. तुम्ही बघू शकता इथे तोफा आहे तिथे, आणि या साईडला गोळे ठेवतात तोफांचे. थोडं आता किल्ल्यावर काम चालू आहे. जुन्या वस्तू ठेवल्यात अजून इथे जपून पूर्ण. तर आम्ही आता चाललो मस्त एक व्ह्यू पॉइंट बघू. झेंडा जास्त का लिंबू सरबत. मस्त एक व्ह्यू दाखवतोय तुमका. तिकडे झेंडो फडकवतात. बघत राहा. कोणतं देऊळ आहे? शंकराचे देऊळ आहे आतमध्ये. इथे चप्पल काढायचे. येस. ओके बॉय. काय आहे इथे? शंकराचं देऊळ आहे. यायचं असेल आतमध्ये तर
चप्पल काढूनच येवा. तर आपण आता दर्शन घेऊ. हर हर महादेव. तर तुम्हाला आता व्ह्यू दाखवतय. हो बघा इधर तो एक फोटो चाहिए. इथे बसतो फक्त. काय नजारा आहे नजारा. हे विजय को बंदर आहे पूर्ण. तर गाईज आमचा किल्ला पूर्ण फिरून झालेला आहे. पाणी संपलंय आधी. तहान लागले जरा ताण. जाऊन मस्त कोल्ड्रिंक पिऊ. शांत बसू थोडा वेळ. मग विजयदुर्गवरून 5ची बस आहे. मग बसने कॅन्टीनवर जाऊ. चला. तर गाईज आपण आलोय आता विजयदुर्गवरून पडेल कॅन्टीनला. बस इथपर्यंत होते. आता पुढची बस गेली आहे मे बी. बघतो आता काय गाडी भेटते का. चला. 5 hours later. तर गाईज फ्रेश बीस करून मस्त चाललो आरतीला चाललो. दाखवतो आरती आमची मस्त असते. गाणी बिणी घेतात नवीन नवीन. आरती दाखवतो मला. आमच्याच घरी आलेत आता आरती करायला. बघा घर पण बघा आरती पण बघा. तर गाईज आमच्या घरची आरती झाली. आता पुढच्या घरी असं एकाकडून कळलं की वडापाव आहेत. तर मग हे साले बोलले की थांबा पुढच्या घरात नको जाऊया. ह्याच्यानंतर ह्या घरात वडापाव आहेत ना मग इथे येऊया. मग कसं जास्त मिळतील ना खायला वडापाव. आता कोणी विचारलं की काय बाबा कोणत्या घरी प्रसाद आहे काय त्यावरून घराची ओळखणार नाव. मजा असते एक. या घराचा गणपती दाखवतो. वडापावसाठी म्हणून एवढा जोर काढलास का. दोन चला तो शब्बास. अरे अरे वाजे वाजे भाई. एवढे खाणार कोण आहे पण. खतरनाक रे एकदम. हे बाय खतरनाक लोक. हे बाय तर ह्या प्रकारे छोट्या पोराची आईस्क्रीम साल्याने पळवली आणि खातोय बघा कसा. लाज वाटते लाज. त्यांनी दोन घेतलेले. छोट्या पोराची घेतो शी साला शी. तर वडापावाने आईस्क्रीम खाल्ल्यावर कशी ताकद दिली सगळ्यांका जोरात एकदम आरती बोलू लागली. तशी सगळ्या घरात वडापावाने आईस्क्रीम हवी मग आरती चांगली होते एकदम.
वाजवले, खूप दबाला झालं एकदम. आता आलोय घरी जेवायला. 4-5 वडापाव खाल्ले आणि आज आज जेवण आहे भेंडीची भाजी आणि वडा भाकरी. मग भेंडीची भाजी आवडलेल्या भावाला एकदम. ब्लॉग चालू आहे ब्लॉग. कोण आले बाय? मसाले भेंडीची भाजी एकदम. रेसिपी DM मध्ये टाकतो. रेसिपी डिस्क्रिप्शन मध्ये येईल तुम्हाला. सांगू साक्षीदा विचार. भेंडीची भाजी अवॉर्ड गोज टू. चला जेवतो आता आणि झोपतो. बाय बाय.